नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज सोमवार 30 डिसेंबर 2024। आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, निफाड या भागांमध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण हे राहताना दिसणार आहे। निफाड, सिन्नर, त्रिंबक या भागामध्ये आपल्याला मालेगावमध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा आज दुपारून ढगाळ वातावरण राहू शकते। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जळगाव जिल्ह्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा, कन्नड, सिल्लोड, चिखली या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे। हवामान विभागाने येथे आज ढगाळ वातावरणाचा इशारासुद्धा दिलेला आहे। त्यानुसार आज या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। जळगाव जामोडमध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते। अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अकोल्यामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोझरी, आर्वी या भागांमध्ये, आष्टी, अचलपूर या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। या भागांमध्ये आज काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने ढगाळ वातावरणाचा इशारा त्यामुळे या भागामध्ये आज दिलेला आहे। आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सोबतच लागून असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकते। नागपूरमधील काटोल, सावनेर, रामटेक या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण येथे सुद्धा पाहायला भेटणार आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये आणि सोबतच पाहायचे झाले तर आजूबाजूच्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे आज पाहायला भेटणार आहे। हवामान विभागाने वाशिममध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवलेला आहे। वर्ध्यामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते। त्यानुसार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण येथे सुद्धा पाहायला भेटणार आहे। विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते। त्यासोबतच पाहायचे झाले तर आपल्याला नांदेडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे। त्यासोबतच लातूर आणि बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे। बीड जिल्ह्यातील कैज, परळी या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे। एकंदरीत मित्रांनो, आज राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे। अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।